आणि जेव्हा कोरड्या त्वचेवर उपचार करण्याचा प्रश्न येतो तेव्हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाणी तुमच्या पेशींना पुन्हा हायड्रेट करते, होमिओस्टेसिस राखते, हे त्वचेचे वृद्धत्व रोखते आणि आपल्या सर्व पेशी सक्रिय आणि कार्यशील ठेवते. सुकामेवा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सुकामेवा आपल्याला आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते. त्यात मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स तसेच फायटोन्यूट्रिएंट्समध्ये जास्त असतात. सुकामेव्यांचा आहारात समावेश केल्याने स्ट्रेसची समस्या दूर होते. आपण दररोज सकाळी मूठभर सुकामेवा खाल्ला पाहिजे. सोया. सोयामध्ये आयोसोफ्लेव्होनचे प्रमाण जास्त आहे, जे कोलेजन सुधारून सुरकुत्या टाळण्यास मदत करू शकते. सोया दूध किंवा सोयाची भाजी खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. टोमॅटो. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन असते, जे एक अँटीऑक्सिडंट आहे. हे त्वचा धरून ठेवते आणि वृद्धत्व टाळते. आपण नियमितपणे टोमॅटोचे सेवन करू शकता. मासे. मासे हे ओमेगा 3 फॅट्सचा एक चांगला स्रोत आहे, जे आपल्या शरीराद्वारे तयार केले जात नाही, परंतु पेशींसाठी ते आवश्यक आहे. तुम्ही तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आठवड्यातून 2दा मासे खाऊ शकता किंवा ओमेगा 3 समृद्ध पदार्थ खाऊ शकता. अंडी. अंडी हे सल्फर आणि ल्युटिनचे चांगले स्रोत आहेत, जे त्वचेची आर्द्रता आणि लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते. आपण आपल्या नाश्त्यामध्ये अंडी समाविष्ट करू शकतो. दररोज सकाळी नाश्त्यामध्ये अंडी घेतल्याने आरोग्याच्या विविध समस्या दूर होतात. लिंबूवर्गीय पदार्थ. लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी यासाठी आणि मोसंबीचा आहारात समावेश केला पाहिजे. व्हिटॅमिन सीमुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते. गाजर. गाजर बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन एच्या सर्वोत्तम स्रोतांपैकी एक आहे. ही दोन्ही जीवनसत्त्वे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. ते त्वचेचे वृद्धत्व रोखतात. तर ह्या होत्या काही टिप्स. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.